Audio Jungle. काय सांगाल सर, काल आपल्या शाळेत जो प्रकार घडला याबद्दल आपले काय मत आहे? मी शाळेचा मुख्याध्यापक श्री जाधव लाला विठ्ठल. मी दिनांक 3/7/25 ते 5/3/25 3 दिवसाची किरकोळ रजेवर होतो. त्या काळामध्ये मी इन्चार्ज म्हणून श्री कांबळे बीडी बाबासाहेब जाधवराव यांना मुख्याध्यापक म्हणून इथे नियुक्ती केलेली होती. तर तो पालकाच्या म्हणण्यावरून पालक सोमवारी आमच्या शाळेमध्ये आले. त्यांना हा प्रकार समस्त गावकऱ्याबरोबर बोलले, चर्चा झाली त्यांची की आमचं असं असं झालं म्हणून. तर त्यांचं म्हणणं असं आलं की संबंधित जे शिक्षक आहेत कांबळे सरांनी, त्यांनी आमच्या मुलीला कॅरम खेळत असताना मानेवर हाणलं आणि अध्यापन करत असताना वेगवेगळी उदाहरण दिली असे नवरा बायकोचे वगैरे. आणि हे मानेला हात लावणं किंवा उदाहरण देणं तर संबंधित मुलीला त्यांना आवडलं नाही म्हणून त्यांनी पालकांची तक्रार केली. पालकांनी संबंधित त्या तालुक्याचे BO साहेब यांच्यावर फोन करून काल आमच्या माननीय BO साहेब या ठिकाणी आलते. सविस्तर मुलींचं इन कॅमेरा चौकशी केली, आमच्या संबंधित शिक्षकांची केली, पालकांचं म्हणणं मांडून घेतलं त्यांनी आणि ती पूर्ण फाईल घेऊन ते केलं परत. काय सांगाल सरपंच या नात्याने जो आपल्या शाळेमध्ये प्रकार घडलाय काल, तर याबद्दल आपलं काय मत आहे आणि हा प्रकार खरंच घडला आहे का? आणि या अगोदर बी या शाळेमध्ये असेच काही प्रकार याच शिक्षकाकडून झाले, हे एक आमच्या ऐकण्यात आलं, तर हे सत्य आहे का? काल जे संबंधित शिक्षक आहेत यांच्याविषयी पाठीमागे बी असंच एक दुर्घटना घडलेली होती. आणि काल पण असंच या संबंधित शिक्षकाच्या बाबतीत असं ऐकण्यात आलं आहे की शाळेमध्ये असा अनुचित प्रकार घडलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेत असा प्रकार घडणं हा अतिशय चुकीचं आहे. आणि संबंधित शिक्षक हे वारंवार तेच करतात म्हणल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. गावचे प्रमुख म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपण हा लढा कसा लढणार आणि संबंधित शिक्षकावर काय कारवाई करण्याची आपली अपेक्षा आहे? ज्यांच्यावर जे योग्य ती कारवाई होईल ते त्या डिपार्टमेंट्स करतात. काल त्यांच्या डिपार्टमेंटचे लोक येऊन गेले, त्यांनी बरेच जणांचे लेखी घेतलेत काय काय म्हणजे कोण काय देते स्टेटमेंट, कोण काय देते. त्या स्टेटमेंट त्यांना जे योग्य वाटत करतात त्यांनी. संबंधित प्रशासनाने जर योग्य ती कारवाई नाही जर केली तर ग्रामस्थ म्हणून गावचे एक सरपंच नात्याने आपण काय लढा लढणार आहे? मुलीसोबत आणि मुलीच्या वडिलांसोबत कधी हजर आहेत कुठेही, जिथं त्यांनी ज्या जे प्रक्रिया करतील, जिथे केस करतात तिथं जायला तयार आहे. काय सांगाल, परवा आपल्या शाळेमध्ये जो प्रकार घडला आहे आणि याच्या अगोदरही काही प्रकार घडलेत आणि तोच शिक्षक आहे, तर याच्यावर आपले काय प्रतिक्रिया आहेत आणि आपण काय याच्यावर लढा उभारणार आहात? नमस्कार, मी लालासाहेब कल्याणराव बिसे. या अगोदर पण गेल्या वर्षी ह्या सरनी असं एका मुलीवर गावात अत्याचार केलेला होता. त्यावेळेस गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी ही प्रकरण थोडंसं गावाची इज्जत चव्हाट्यावर जाऊनी यासाठी गावकऱ्यांनी शांतता व संयम राखला. नंतर यावेळी वर्षी परवाच्या दिवशी ते हेडमास्टर चार्जवर असताना त्याने हे अनुचित प्रकार केलेला आहे. त्यांनी हा प्रकार घडला आहे, पण याच्यावर आपण काय गाववाले या नात्यानं, ग्रामस्थ या नात्याने यावर काय लढा उभारणार आहे? हां, काल त्यांचे गट शिक्षण अधिकारी व त्यांची पूर्ण टीम येऊन शाळेची पूर्ण चौकशी करून गेलेत. मुलीचा जॉब घेतला, मुलीच्या वडिलाचा जॉब घेतला आहे, गावच्या सरपंचाचा जॉब घेतलेला आहे त्यांनी सगळं पूर्ण. त्यांनी जर काही त्यावर चौकशी कारवाई नाही केली तर आम्ही पूर्ण गाव ताकदीनिशी पाठीमागे उभं राहून आम्ही त्यांना पूर्ण प्रतिसाद देऊन त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार.
वारंवार सतत सदर शिक्षक हेच कृत्य दुष्कृत्य करत असताना तुम्ही या शाळेवर त्यांना कसं कार्यरत ठेवतात आणि यापुढे बी ठेवणार आहात का ग्रामस्थ म्हणून? नाही, यावर्षी यानंतर आम्ही त्यांना शाळेवर ठेवणार नाहीत. पण अशी आपण प्रशासनाकडे काय मागणी कराल त्या संबंधी? आम्ही गावातली सगळी पूर्ण बैठक घेऊन आम्ही ते योग्य ते शिक्षकावर कारवाई करू. या प्रकरणात शिक्षकाला काही राजकीय वरद असल्याचं आपल्याला काही जाणवतं का? तसे हां. काय आम्हाला चर्चा पण ऐकायला मिळू लागल्या आहेत. तो जो शिक्षक आहे ते सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टदार आहे. तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो सगळ्यात मोठा. पहिलं या अगोदर सुद्धा मी शाळेला गेटला कुलूप लावून त्याला पाठीमागं बाहेर रोखलं होतं त्याला मी. पण तो शाळेत कमी आणि बाहेर त्याच्या बिझनेसमध्ये जास्त काम करतो तो. त्याला भरपूर त्याचा पैशाचा माज आहे त्याला. त्या शाळेमध्ये चौकशी केलेली आहे, तर पुढे काय कारवाई केली? तर मी दिनांक 8/7/25 रोजी तक्रारीच्या अनुषंगानं प्राशा सुर्डी या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी 1ली ते 7वीचे वर्ग आहेत आणि त्या ठिकाणी जे कांबळे नावाचे शिक्षक आहेत, कांबळे BD नावाचे, त्यांनी एका 6वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला या ठिकाणी त्यांच्या मानेला धरून असं खाली बसवलं आणि गणिताच्या तासिकेमध्ये त्यांना जोड्या जुळवा यामध्ये आपले पती कोण अशा प्रकारचे शब्द वापरले. अशा प्रकारे चुकीचं त्यांना त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे. त्याच्यामुळं संबंधित शिक्षकांची या ठिकाणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केलेला आहे. सर, हे साधारण 1 वर्षापूर्वी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की असंच कृत्य सदर शिक्षकांनी केलेलं होतं. त्यावेळेस आपण काय कारवाई केलेली होती का? आता ते मी त्यावेळेस इथं कार्यरत नव्हतो आणि कार्यालयामध्ये कुठल्या प्रकारचा त्यांच्याविषयी तक्रारीचा अर्ज आमच्याकडे दाखल नव्हता. त्याच्यामुळे त्याविषयी मला काही बोलता येणार नाही. पण मी माझ्या आज या ठिकाणी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केलेला आहे. सदर चौकशी करत असताना आपल्याला ग्रामस्थांकडून गत वर्षी जी काही त्यांनी गैरकृत्य केले त्याची आपल्याला काही लेखी तक्रार तशी दिली आहे का? ग्रामस्थांनी फक्त यापूर्वी तक्रार झाली होती असं एवढं दिलेलं आहे. माझ्या चौकशी अहवालामध्ये तसं मी या ठिकाणी नमूद केलेलं आहे.